पूर्ण होत आहेत. शोर, मानवी जीवनाची धांदल, गडबड, गोंधळ. दिग्दर्शक पण मनोज कुमार आहे आणि मुख्य भूमिका मनोज कुमार आणि जया भादुरी आणि इतर अनेकांच्या. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलालचं आहे आणि एका प्रसन्न गाण्यानी भरून गेलेला असा त्या चित्रपटाचा प्रारंभ आहे. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है. असं एक छान कुटुंब, पती पत्नी आणि त्यांचं लहान मूल समुद्र किनाऱ्यावर खेळतायत. त्यातली पत्नी म्हणजे आई, की जिच्यावर वडिलांचंही विलक्षण प्रेम आहे, ती लवकर जाते आणि मुलगा वाढू लागतो तसं बापाच्या लक्षात येतं की आपला मुलाला बोलायला येत नाही. बोलण्याचे बस त्या कष्ट करणाऱ्या मुंबईच्या गरीब कामगार वस्तीमध्ये राहणाऱ्या बापाचं एकमेव स्वप्न की या मुलाच्या तोंडून फुटणारे शब्द ऐकायला मिळावेत. बहुधा त्याच्या तोंडून येणारं बाबा, तेवढं मात्र ऐकायला मिळत नाहीये आणि बाकी सगळा गोंधळ कोलाहल मात्र वाटायला येतोय. सतत कारखान्यातला गोंधळ कोलाहल, सतत वस्तीतला गोंधळ कोलाहल, सतत ट्रॅफिकचे आवाज, ध्वनीचं प्रदूषण. आणि खरं म्हणजे हा शंकर आहे चित्रपटातलं त्याचं नाव. तो एका शांत वृत्तीचा, त्याला शांत राहायचंय. नकोय ते मात्र सगळे आवाज, शोर सतत कानावर पडतोय आणि जो एक आवाज ऐकायला त्याचे कान आसुसलेले आहेत आणि जगतोय तो त्यासाठी, तो मात्र म्हणजे आपल्या मुलाचा आवाज काही त्याला ऐकायला मिळत नाहीये. कष्टाने भरलेला आणि जीवनाशी संघर्ष असलेला सगळा चित्रपट हा गरीबच आहे. पुढे कळतं की मुलाचं ऑपरेशन जर झालं तर त्याला बोलता येऊ शकेल. कुठून आणणार पैसे? त्यावेळेला त्याला कॉम्पिटिशन कळते की सलग न थांबता इतके तास सायकल चालवली तर एवढे पैसे मिळतील, त्यात ऑपरेशन होईल. चित्रपट जमलं तर तुम्ही मुलचाही पहा. तो तिची सायकलही चालवतो, कष्ट सगळे सोसतो, फक्त तो डोक्यात तो मुलगा भरलेला. तेवढे पैसे मिळतात. दुर्दैवाने ते लोकलच्या प्रवासामध्ये चोर मारतात त्याचे आणि कहाणी पुढे सरकत राहते. जसा चित्रपट शेवटाकडे जातो तसं मात्र आपल्या मुलाचं ऑपरेशनसाठी यांनी डॉक्टरला पैसे दिलेत. मुलाचं ऑपरेशन होतं आणि याला कारखान्यामध्ये रोजचं काम तर करायचं आहे. त्यांनी तो आपली शिफ्ट संपवून आता मुलाचं ऑपरेशन झालं आहे, त्याला भेटायला जायचं आहे म्हणून शिफ्ट संपल्याचा भोंगा वाजतो आणि तो आहे तिथून पळत सुटतो. तो असा एका लोखंडी जिन्यावरनं उतरताना पडतो, ॲक्सिडेंट होतो आणि त्यालाच दाखल केलं जातं ज्या हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर आपला मुलगा आहे त्याच्या शेजारी, तिथे त्याला दाखल केलं जातं. त्यातून तो शुद्धीवर येतो. डोक्याभोवती असं सगळं बँडेज आहे आणि दिग्दर्शकांनी पण फार छान व्यक्त केलं आहे की तो डोळे उघडतो आणि त्याला आठवतं की आपल्या मुलाचं ऑपरेशन झालं आहे आणि मला त्या मुलाचे शब्द ऐकायचे. असा विचार करत असताना तो समोरचं सगळं पाहतोय. नर्स येते, ट्रे ठेवते, कब्बशांचे आवाज, यातला एकही आवाज त्याला ऐकू येत नाही. म्हणून तो तटकन उठून बसतो की डॉक्टर मला काहीच ऐकू येत नाही आहे. डोक्याचं बँडेज काढून टाकतो की मला काही ऐकू काही येत नाही आहे. झालेल्या अपघातामध्ये त्याची ऐकण्याची क्षमता गेलेली असते आणि जो एक आवाज ऐकण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले ते जेव्हा झालंय तेव्हा मात्र ह्याच्या वाट्याला आहे की ते त्याला प्रत्यक्ष ऐकता येत नाहीये. आणि चित्रपटाचा शेवट विलक्षण आहे. समुद्र किनाऱ्यावर पुन्हा ते खेळतायत. हा मनोज कुमार रोल केलेला शंकर, आता त्यांचं दोघांचं एकमेकांवर ज्याचं प्रेम आहे अशी तो रोल केला जया भादुरीनी. तो मुलगा खेळतोय, त्या मुलाचा आरडाओरडा चाललाय, आसपासही सगळे कोलाहल चालू, एकही गोष्ट त्याला ऐकू येत नाही. तो असं आकाशाकडे बघतो, विमान चाललेलं असतं आणि त्या विमानाचा सुद्धा आवाज त्याला ऐकू येत नाही. तर तो असं फक्त वर बघतो, सगळं शांत, आणि हसतो स्वतःशी, असे खांदे उडवतो आणि फक्त आभाळाकडे हात उचलतो. तिथे चित्रपट संपतो. आपल्या हातात नाही खरं सगळं, पण कर्म करणं आपल्या हातात आहे. फळ मिळतं
तेव्हा तिचे आपण भोग घेऊ शकतो असं सुद्धा नाही आहे. पण आपण कर्म केलं त्याचे आहेत फळं. आपलं काम आहे आभाळाकडे फक्त हात उचलायचे आणि हसतमुखपणाने आपलं उरलेलं जीवन जगत राहायचं.